या ठिकाणी जी दुर्घटना घडलेली आहे हे आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेचं नाक कापणारी घटना आहे। प्रशासनाचं नाक कापणारी घटना आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुःखाचं सावट निर्माण करणारी ही घटना आहे। ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली इमारत गाडली जाते आणि त्या इमारतीमध्ये असलेले कर्मचारी गुदमरून मरतात। जी इमारत बेकायदेशीर आहे, एकच मजल्याला परवानगी असताना 2 मजली, म्हणजे जी महापालिका इतरांची अनधिकृत बांधकामं तोडतं त्याच महापालिकेमध्ये 2 मजले अनधिकृत प्रशासनाचे असू शकतात आणि तिथे स्टाफ कर्मचारी कंत्राटदाराचे काम करतात आणि अचानक वरचा डोंगर कचऱ्याचा डोंगर होणं हेच या प्रशासनाचं सगळ्यात मोठं अपयश आहे की डोंगर रचले जाणार आणि त्याच्याच बाजूला हा कचरा त्याची विल्हेवाट लावणारा प्रचंड मोठा कारखाना। महाराष्ट्रात एवढा मोठा कारखाना कुठंच नाही, माझ्या निदर्शनास नाही की तो जर कारखाना कंटिन्यू चालू राहिला असता तर डोंगर साचलेच नसते। त्याच्यामध्ये तो कंटिन्यू, कारण काय आहे, स्टाफ देखील तिथं नियुक्त केला जाणारा कंत्राटीमध्ये तज्ञ नसणारा तुम्ही नियुक्त करताय। कारखाना तुमचा 4 दिवस चालतोय, बंद पडतोय, मग त्याच्या मशिनरी डुप्लिकेट आणल्या होत्या का, त्याचंही संशोधन होणं गरजेचं आहे। आज ह्या माणसं जी मेलीत, कुणाचा तरी बाप मेलाय, कुणाचा तरी नवरा मेलाय, कुणाचा तरी मुलगा मेलाय आणि सगळी तरुण घरातल्या कुटुंबातले प्रमुख अशी 15-16 लोकांचं, अरे त्यांच्या बॉड्या हाताला लागत नाहीत, कचऱ्याने खाऊन टाकल्या 3 दिवसात। तुमच्याकडे यंत्रणा नाही 3 दिवसामध्ये पटकन 48 तासाच्या आतमध्ये बॉड्या बाहेर निघाल्या पाहिजे, एवढी यंत्रणा तुमच्याकडे अजस्त्र पाहिजे। कुठल्याही प्रकारे ज्यावेळेस अशी दुर्घटना घडते त्यावेळेस डिझास्टर मॅनेजमेंट हे आपल्याकडं तज्ञ असलं पाहिजे। इथं काहीच नाही, इथं एकच मॅनेजमेंट आहे, सेटिंग मॅनेजमेंट। हे आज उघड झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्याला सांगेन, आपल्या माध्यमातून आरोग्य विभाग असेल, पाणी विभाग असेल, वैद्यकीय विभाग असेल, त्यामध्ये काम करणारे कर्मचारी हे कायमस्वरूपी कामातले आहेत। टेंडर काढून बेकायदेशीर काम सगळ्या महापालिकांमध्ये महाराष्ट्रात वर्षोनवर्ष चालत आलेलं आहे। ह्याला कोणी जाब विचारतंय का? 1 लाखाचा विमा, 40 लाख आम्ही दिले, मी अभिनंदन करील सरकारच्या महापालिकेचं, पण ते प्राण परत मिळणार आहेत? नवरा मिळणार आहे त्या बायकोचा जिचं लग्न 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी झालं होतं? एक बाळ जन्माला आलेल्याचा दुसरा एक जण मृत आहे, नुकतंच बाळ जन्माला आलंय त्याचा आणि तो त्याच्यामध्ये सापडलाय। अशा कित्येकाची उदाहरणं आहेत। घरं उद्ध्वस्त झाली, ती परत मिळणार आहेत? मी मागणी करणार आहे, आता हे पाप क्षोमन करून टाका। जे कंत्राटीमध्ये दाखवले गेलेले आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, परमनंट करा आणि जे मृतक झालेले आहेत त्यांच्या वारसदारांना ताबडतोब नोकरी द्या। 40 लाख तर ताबडतोब खात्यावर द्या। हा आक्रोश पूर्ण आपल्या खुर्चीला घेरून टाकेल एवढा हा वनवा पेटून देऊ नका। ही ठिणगी पिंपरी चिंचवड मधनं पडलेली आहे। ज्या ठिकाणी अशी ही घटना घडली आणि ज्यांच्यामुळे हे सगळं दुर्दैवी घडलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मी आज राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे मागणी करतो आहे। आणि सर्व कर्मचारी सेवेत कायम करावे। जर 15 दिवसामध्ये आयुक्तांनी आमच्याबरोबर बैठक घेऊन यावर निर्णय नाही दिला तर 15 दिवसानंतर या शहरातलं सगळं कामकाज बंद करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, कर्मचाऱ्यांमध्ये आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी। कधी एखादी कंपनी